नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर आज कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टेक नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्याकडे ॲग्रीस्टेक नोंदणी असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 30 जूनच्या आधीच कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सरकारकडून हालचाल सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्यांना पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पण सरकारच्या या नियोजित कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्याकडे ॲग्रीस्टेक नोंदणी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. यापुढे कोणत्याही शेतीविषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टेक नोंदणी अनिवार्य राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी ग्रामस्तरावर महाई सेवा केंद्र चालक, सरपंच, स्थानिक पदाधिकारी आणि सोसायटी सचिव यांच्या समन्वयाने ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवावी आणि उर्वरित नोंदी पूर्ण कराव्यात. तसेच प्रत्येक लाभार्थीशी संपर्क साधून नोंदणीच्या सद्यस्थिती तपासावी आणि आवश्यक कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थी मयत असल्यास वारसा नोंद पूर्ण करून वारसाची ॲग्रीस्टेक नोंदणी करावी. जमीन मालकी नसताना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या संयुक्त स्वाक्षरीने दाखला देण्याची कारवाई करायला हवी. तसेच परगावी असलेल्या लाभार्थ्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून फार्मर ID तयार करण्याच्या प्रक्रिया पूर्ण करण्याचेही निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्याचे अद्याप फार्मर ID काढलेले नाही त्यांनी तातडीने जवळच्या महाई सेवा केंद्रात जाऊन नोंदणी पूर्ण करावी. याबाबत कोणतीही अडचण असल्यास ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी अथवा ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधावा. वन पट्टाधारक शेतकऱ्यांनी मंजूर वन दाव्याच्या आधारे फार्मर ID तयार करून घ्यावा.